हाय हॅलो नमस्कार मंडळी, हितगुज तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते आहे. तर पर्यटन भटकंती, विशेष रेसिपी, कोकण ब्लॉग असे माझे व्हिडिओज असतात, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खरं तर खूप दिवसांनी हा मी ब्लॉग शूट करते, कारणसुद्धा तसंच आहे. कारण कोकणात आली आहे मी माझ्या सासरी आणि हे माझं घर आहे. हे दिवस मी कसे एन्जॉय करते याच संदर्भातले हे व्हिडिओ असतील, त्यामुळे सोबत राहा. तुम्ही पाहू शकता हे माझं सासर आहे. जुनं घर आहे जे माझ्या सासऱ्यांनी बांधलेलं आहे. आता आधीचासुद्धा एक मी व्हिडिओ खरं तर या चॅनलवरती टाकलेला आहे. आता बऱ्यापैकी बदल झालेले आहेत, काही नवीन घरं दिसतील आजूबाजूला. आणि पण इथे आले की खरंच खूप शांतता वाटते. इकडचा निसर्ग आपल्याला खूप काही गोष्टी शिकवत असतो, सांगत असतो. रेंज नसलेल्या गावी खरंच एक शांतता असते असं म्हणायला हरकत नाही. वातावरण बघा, संध्याकाळचे 5 वाजलेत आणि ही शांतता. तर नित्या बघा आमची. पण इथे का खेळताय? तर संध्याकाळच्या वेळी एक महत्त्वाचं काम म्हणजे अंगणात साचलेला जो काही कचरा आहे तो काढायचा. तर हा आहे आमचा आंबा आणि वहिनीने आता मला एक काम दिलं आहे की खाली आंबे पडलेत का बघ. रायवळ आंबे आहेत. तर शोधूया आपण. येस, छोटे छोटे आंबे. छोटासा आंबा आहे. छोटे छोटे आंबे आहेत बघा. आमच्या वहिनीची आरडाओरडा सुरू आहे निथ्याच्या मागे, कारण ती मातीत लोळते. आंबे शोध, आंबे. हां शोध, तुला दिसत आहेत का बघ. हा, ट्रीला वरती लागलेत. कॅमेऱ्यात दिसणं कठीण आहे. आंबे लागलेले आहेत थोडेफार आणि ते पडत आहेत. हां दे. खराब झालाय बघू. हां, थोडासा खराब झालाय. नको, हा नको. मिळाला. अरे वा. आंबा आहे का तिकडे? आहे. वा, व्हेरी गुड. तर साधारण आम्हाला इतके आंबे मिळाले आणि याचं आता आम्ही रायतं करणार. आणि ही मी दिवाळीच्या दरम्यान आलेली तेव्हा ही छान अशी वेल काढून गेले होते. मस्त बघा, सूर्याचा प्रकाश पडला आमच्या घरात. तर आता आम्ही चाललो आहे करवंद खायला आणि सर्व चिल्लापिल्लांना घेऊन चाललो आहे. करवंद खायला कधी जाईल? कधी जायचं आहे? जाऊया जाऊया. कधी? आता. आम्ही ऐकून येतो लाव, पुढे जातो लाव. परत काय मम्मा हे बघ. ड्रोन ड्रोन. ठीक आहे. पकडायचं काढ. कोणी दिलं करून खोलपी? हा. पेंडकुळीचं पान. हे पेंडकुळीचं नाही, मग असलं हे ना. ह्याला कुंभियाचं म्हणतात. हा, कुंभियाचं पान ना हे. ते नित्याने फुल काढलंय ना, ते पेंडकुळीचं.
हे बघ तिकडे. ही कोलपी, त्याच्यात करवंद साठवायची. इकडे काय बघ. कुठे घालायचं. बघ समोर पण भेट. नित्या पण करवंद काढते. व्हेरी गुड. माझं बघ. वा मला तर नाही लागत. तर एकूणच मला सुद्धा माझ्या बालपणीचे दिवस आठवतात. आम्ही 2-2 महिने गावी राहायचो आणि इतकं एन्जॉय करायचो. खरं तर त्यावेळेस अशा ट्रीप जसं आत्ता करतो तशा ट्रीप नसायच्या. 4 दिवसासाठी कुठे फिरणं नसायचं. 2 महिने अगदी घरात गावी असायचो आम्ही आमच्या, आणि काही दिवस मामाकडे, काही दिवस आमच्या घरी. पण मजा यायची आणि ते सगळे दिवस आज मला आठवत आहेत आणि हा आनंद माझ्या मुलांनासुद्धा मिळावा म्हणून माझा हा प्रयत्न असतो. ते मला करवंद दे ना. विक्रम कशी लागली नित्या? खूप छान. मस्त ना. मजा आली. मला वाटलं हे दोघं विक्रम आहे. तू तिकडे कुठे गेली? तो बघ विक्रमादित्य. चला. तर घरी जायचा परत आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. तर करवंद खाऊन आम्ही घरी परतायला 7:15 झाले असते आणि समोरच्या गच्चीवरून मला असं वाटलं आमच्या घराचा एक सुंदर व्हिडिओ घ्यावा. तो मोह मला आवरत नव्हता. तर हा सुंदर असा व्हिडिओ घेतला आहे मी. आमचं घर किती सुंदर दिसतं आहे. कौलारू. तर घरी आल्यानंतर देवाला दिवा लावला, तुळशीपुढे दिवा लावला. तर अशी होती आमची सुंदरशी संध्याकाळ, निवांत संध्याकाळ. कसा वाटला व्लॉग नक्की मला कळवा. दीपक ज्योती नमस्ते.